कप्तान है उनका साथ निभा रहे बीच मैदान के अंदर विशाल भूपी को आज मौका मिला। प्रसाद टीम में शायद नहीं है, उनकी कमी यहाँ पर क्या महसूस होगी या फिर अच्छा मुकाबला खेलेगी हरिग्राम क्रिकेट टीम। दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं हम देंगे और मैदान के अंदर हम निकल जाएंगे। पहला ओवर लेकर आएंगे शुभम शेलगे, केडी नाम से प्रचलित है खिलाड़ी। किस प्रकार से रवैया अपनाएंगे, कैसी रहेगी रणनीति, क्योंकि पिछले कुछ लगभग 3-4 मुकाबलों का इतिहास हम देखेंगे। इस विकेट के ऊपर रन बनाना इतना आसान नहीं है। सैंडी पालकर, इनसे भी हमारी चर्चा हुई थी, उन्होंने जिक्र किया था कि गेंदबाज के लिए रन अप अच्छा है, विकेट अच्छी है, यदि बल्लेबाज यहां से सेट होंगे तो रन भी बन सकते हैं। तो अंपायर का आएगा ग्रीन सिग्नल, मुकाबला हो जाएगा शुरू। लेट्स प्ले, गेम ऑन। हरिग्राम बनाम मादई, पहली गेंद फुल टॉस, ठीक तरीके से टाइम नहीं कर पाए। पीछे खिलाड़ी मौजूद है स्क्वायर लेग में, तब तक दूसरे के लिए निकल चुके थे खिलाड़ी। 2 रन का इजाफा होता हुआ, 2 रनों की मदद से बिल्कुल यहां पर बीमर के लिए अंपायर रिव्यू। यस, फेयर डिलीवरी। तो जाएंगे फिर से मैदान के अंदर। पहली गेंद जिसके ऊपर 2 रन आए, लोअर फुल टॉस से गेंद थी, थोड़ी सी डीप कर रही थी गेंद, अंदर क्रीज में खेल रहे सुपर मादरे। ऑन स्ट्राइक हम देख सकते, शुभम एक बार फिर से तैयार है पहले पावर प्ले की दूसरी गेंद लेकर। तेज यॉर्कर का प्रयास था, पीछे वीकी है। 1 रन तो आसानी के साथ है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। अच्छी कोशिश है गेंदबाज शुभम से भी हम देख सकते हैं। पिछली गेंद लेग स्टिक के ऊपर थी, ये गेंद थोड़ा सा लेंथ को एडजस्ट किया, पीछे गेंद करी थी। यॉर्कर का प्रयास था, उस गेंद के ऊपर भी सिंगल आया। अच्छी लड़ाई चलेगी। हरिग्राम टीम पहले बल्लेबाजी कर रही है मैदान के अंदर। सुपर मात्रे इस टीम का सबसे बड़ा सुपरस्टार, यहाँ पर हम पारी की शुरुआत करते हुए देख सकते। प्रसाद टीम में नहीं है, इसके लिए मौका मिला है विशाल भोपी को आगे बल्लेबाजी करने का। कि इस मिलने वाले मौके का फायदा उठा पाएंगे, ये भी देखने वाली बात है। 2 खिलाड़ी विशाल के लिए पीछे मौजूद है, एक लॉन्ग ऑफ में खिलाड़ी, एक डीप मिड विकेट में खिलाड़ी है। शुभम तैयार, बल्ले का किनारा था, पीछे खिलाड़ी तैनात थे, बालू शायद वहां पर मौजूद थे। डायरेक्ट हिट का प्रयास था, लेकिन यहां पर डायरेक्ट हिट हुई नहीं। 1 रन का इजाफा होता हुआ। इस ओवर की बात करेंगे तो 3 गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं टोटल 4 रन बिना नुकसान। हरिग्राम टीम पहले बल्लेबाजी कर रही है। आधे क्रिकेट टीम ने टॉस जीता था, अच्छा मुकाबला चला है। जिस तरीके से पिछले कुछ मुकाबले की बात करेंगे, हमने जिक्र किया था कि रन बनाना इतना आसान नहीं है इस विकेट के ऊपर। पाटा विकेट है, ये मिट्टी और गोबर से बने विकेट है, लेकिन गेंदबाजों के लिए मदद है। मॉइस्चर भी गिर रहा है, शबनम भी गिर रही है, ओस भी गिर रहा है, और इसका फायदा क्या गेंदबाज और उठा पाएंगे, ये भी देखने वाली बात है आने वाले समय में। शुभम तैयार इस ओवर की अगली गेंद लेकर। लोअर फुल टॉस, पीछे कोई खिलाड़ी तैनात नहीं है, होता भी तो फर्क नहीं पड़ता। गेंद जाएगी, यस सैंडी भाई, सिक्सर।
पारू ग पारू। क्या बात है, क्या बात है। पारो वारो के लिए कोई दारू नहीं छोड़ता। देवदास मारा था लेकिन दारू नहीं छूटी। गेंदबाज तैयार है शुभम। लोअर फुल टॉस एक बार फिर से मौका बना, क्या छिटका हाथ से। ये सबसे बड़ी मछली दे सोपान मात्रे का कैच। वहां पर सुशांत शायद मौजूद थे। बार क्या यहां पर हम देख सकते हैं इस तरीके के मौके आपको बार बार सोपान देंगे नहीं। लोअर फुल टॉस थी, अच्छी कोशिश थी शुभम की और कैच छूटा, दिल टूटा। बीच मैदान के अंदर हम देख सकते हैं सोपान जीवनदान के साथ खेलते हुए, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी रही है। 1 रन का इजाफा होता हुआ रन बने हैं टोटल 11 रन। अंतिम गेंद का खेल है बाकी। पहला पावर प्ले शुभम शेल के कर रहे गेंदबाजी विशाल के सामने। खोद कर निकालने की कोशिश थी शॉर्ट स्क्वायर लेग में। 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। पहले ओवर की समाप्ति हुई और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं बिना नुकसान, जहां पर वागेश्वर हरिग्राम क्रिकेट टीम 12 रन। अल्पेश पालकर केवाले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। पहले ओवर की समाप्ति हुई, सोपान को जीवनदान में मिला। यहां पर हमने सब कुछ देखा। उस ओवर में शुभम की अच्छी गेंदबाजी भी देखी। ग्राउंड फील्डिंग उतनी अच्छी नहीं रही। जहां पर बात करेंगे पहले ओवर का लेखा जोखा था आधे क्रिकेट टीम के लिए, लेकिन मुकाबला दिलकश होगा, इसमें कोई शक की बात नहीं है। अगला मुकाबला होगा दोस्तों, यहाँ पर सीरियल वाइज अब मुकाबले खेले जाएंगे। वावंजे और उनके खिलाफ खेलेगी न्यू यंगस्टर वाहल टीम। आपको ये पहला ऑफिशियल कॉल है, आपको रिपोर्टिंग करनी। वावंजे टीम का कप्तान और न्यू यंगस्टर वाहल क्रिकेट टीम का कप्तान। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। रन बने हैं टोटल 12। दूसरा ओवर लेकर आएंगे गेंदबाज मानव शेल के। पहली गेंद आएगी मानव की। लेफ्ट आर्म राउंड द विकेट से ये गेंद थी। अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 13 रन। स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं अच्छी गेंदबाजी देखी थी शुभम से, शरीर से दूर रखने की कोशिश है इस मर्तबा विशाल भोपी स्ट्राइकर, इनके ऊपर हम देख सकते हैं। विशाल ने 2 गेंदें खेली है, 2 सिंगल की मदद से 2 रनों का योगदान है। अगली गेंद छोटी गेंद थी, हल्के हाथों से इस गेंद को धकेला। लॉन्ग ऑन में 1 ही रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल, स्कोर कार्ड के ऊपर देखेंगे 14 रन बिना नुकसान के। 5 गेंदों का आना अभी भी बाकी है। पहला सत्र जारी है। आधे और हरिग्राम के बीच में यह मुकाबला है। आधे टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी चुनी है और इस विकेट के ऊपर रन चेस करना इतना आसान बना नहीं, लेकिन फिर भी यह फैसला किया है कप्तान ने। अच्छी गेंदबाजी अब तक तो चल रही है। सोपान के 1 छक्के को नजरअंदाज करेंगे तो रोक के रखा। मैं तो कहूंगा पावर प्ले के ओवर में, पहले ओवर में भी और इस ओवर में अब सोपान को मौका मिला है। ऑन स्ट्राइक होंगे मानव के सामने। छोटी गेंद, इसका पूरा फायदा उठाएंगे। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का। थैंक यू सो मच डीजे अल्पेश पारवे। इनके माध्यम से लगातार 3 छक्कों के लिए 500 का इनाम है। टीम की रन संख्या टोटल बनी है 20 रन। 1 छक्का तो आया है सोपान के बल्ले से। मानव शेल के थोड़े से दबाव में जरूर होंगे। लेफ्ट आर्म राउंड द विकेट से ये गेंदबाजी होगी।
एक और अच्छा स्ट्रोक है, इस बार सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड। कैचेस छोड़ने का मतलब है खतरा, और खतरों से खेल रही है आधा टीम। थोडे चेंजेस आहेत अपकमिंग मॅच मध्ये। अपकमिंग मॅच विनर वर्सेस विनर होईल, त्यामुळे नेवाली संघाला आम्ही विनंती करू, आयोजकांकडून तुमच्यासाठी ही सूचना आहे की आपण कुठे जायचं नाहीये, यातून जिंकलेला संघ खेळ नेवाली संघाविरुद्ध। तो जाएंगे दोस्तों मैदान में। टीम की रन संख्या टोटल बनी है 26, 26 रन मानव शिल्के के ऊपर अब हमले शुरू हो चुके हैं। पहले ओवर में 12 आए थे, इस ओवर की बात करेंगे, पहले 3 गेंदों में ही 14 रन खर्च कर चुके हैं। टीम की रन संख्या रफ्तार पकड़ते हुए 26 के ऊपर आग उगल रहा है। सोपान मात्रे का बल्ला बीच मैदान में हम देख सकते हैं, जबरदस्त बल्लेबाजी का नजारा, दबाव में मानव शिल्के। इस ओवर की अगली गेंद, अच्छा स्ट्रोक एक्स्ट्रा कवर में, 1 बाउंस, मिल जाएगा एक और चौका। लाजवाब बल्लेबाजी। महक पडली क्याची सोडली रयाने क्याची सोडली, चांगली हातावर आलेली याने खाली पाडली। थैंक यू। बिल्कुल, कैचेस छोड़ने का मतलब है आपकी टीम इसकी कीमत भुगत रही है। गेंदबाज तैयार, इस बार ऑफ स्टिक के बाहर से गुजरने वाली गेंद, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई हम यकीनन देख सकते हैं। टीम की रन संख्या टोटल है 31, 31 रन। सोपान मात्रे ऑन स्ट्राइक हम देख सकते हैं बल्लेबाज। आड़े बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी मौजूद है। एक रन तो आसानी के साथ है, थोड़ा सा फंबल, 2 रन का इजाफा होता है। ये चालाक खिलाड़ी है। सोपान की यदि बात करेंगे, अभी कुछ दिन पहले वाजे के मैदान के ऊपर मैन ऑफ द सीरीज DEF ग्रुप में इस खिलाड़ी को बिल्कुल बाइक देकर नवाजा गया था। वाइल्ड कार्ड वहां पर एंट्री थी और छा चुके थे, और उनकी चौथी बाइक हमने देखी थी। बिल्कुल वार्निंग है, पवेलियन से आवाज देना बिल्कुल मना है। जाएंगे मैं दोस्तों मैदान में। टीम की रन संख्या टोटल है 33, 33 बने। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, मानव रिवर्स खेलने की कोशिश, सक्सेस मिलेगी, सफल होंगे। क्या कमाल की है बल्लेबाजी। 2 ओवर की समाप्ति होती हुई रन बने हैं टोटल 37, 37 रन। खरंच बघू शकता सध्या 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये दक्षला आपण बघतो। दक्ष बिअर शॉपचे ओनर सन्माननीय राजेश भाई जोशी आपण आला असेल तर आपलं हार्दिक स्वागत। आणि ते नेहमी असतात। एका बाजूला आपण बघू शकता आदेश संघाचे टी-शर्ट पुरस्कर्ते रुपेशजी पाटील साहेब, माजी सरपंच आदेश, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत इथे करतो। आणि एक चांगली लढत दोन्ही टीम मध्ये। गेंदबाजी में आएंगे इस बार आकाश शेलके। 2 ओवर का खेल यहां से समाप्त होता है। रन बने हैं टोटल 37, 37 रन बने। जबरदस्त यहाँ पर बल्लेबाजी का नजारा। पहले ओवर में हमने 12 देखे, दूसरे ओवर में 25 देखे। 37, 37 बने हैं बीच मैदान के अंदर। क्या आकाश शेलके इस रफ्तार को यहाँ पर कम करने में कामयाबी मिलेगी। विशाल भूपी स्ट्राइकर, इनके ऊपर 3 गेंदे, 3 सिंगल, आराम से जिंदगी और आराम से यहाँ पर बल्लेबाजी चलती हुई बीच मैदान में विशाल के माध्यम से। पहली गेंद, आकाश है तैयार।
गति में मिश्रण था, टप्पा गिरने के बाद गेंद बाहर की तरफ निकलती चलेगी। आधी क्रिकेट टीम भी जानती है 50-55 रन बन सकते हैं 4 ओवर में, उन्हीं के अंदर सिमटने की कोशिश होगी। लेकिन दूसरी तरफ सोपान का बल्ला आग उगल रहा है मैदान में। सोपान की बात करेंगे, अब तक 32 रनों की पारी आई है 9 गेंदों में। लाजवाब बल्लेबाजी का नजारा सोपान म्हात्रे के माध्यम से हम देख सकते हैं। 11 गेंदों का खेल अभी भी बाकी है, रन बने हैं टोटल 37। आकाश शेल के राउंड विकेट। एक और अच्छा स्ट्रोक की उम्मीद थी, बालू कैच तक पहुंच नहीं पाएंगे, एक से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल लेंगे, दूसरे छोर के ऊपर चले जाएंगे, यही काम है अभी तक इस मुकाबले में विशाल भोपी का रहा है। 1 रन की मदद से 38 के ऊपर पारी पहुंच चुकी है। अभी भी आने वाली 4 गेंदें इस ओवर में आकाश ने नियंत्रण दिखाया है पहली 2 गेंदों के ऊपर, लेकिन क्या सोपान को रोकने में कामयाबी मिलेगी? गेंदबाजी के लिए आकाश एक बार फिर से तैयार। 5 खिलाड़ी 30 गज के बाहर है, डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी है, लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है, मिड विकेट है और एक स्क्वायर लेग में सीमा रेखा के नजदीक सोपान के लिए फील्ड। इस बार मिस टाइमिंग है, बालो गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा सोपान म्हात्रे के बल्ले से एक और छक्का। तालुका जिल्हा विचारून घे या जगात, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात। थैंक यू सो मच। ऐसा लगा कि शायद थोड़े से आगे खड़े हुए थे बालू शेल के, वहां पर क्या मौका था, लेकिन जी नहीं, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद गुजरी छक्के के लिए। जबरदस्त यहाँ पर सैंडी पालकर इनके अदा है, यहाँ पर फॉर्चून इवेंट्स के माध्यम से सभी दर्शकों को एंटरटेन करते हुए, मानो बिजली से गिर रही है, बारिश गिर रही है, जब वो छक्के का इशारा कर दे मजा आता है जब भी अंपायरिंग में होते। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है आकाश शेल के इस ओवर की 4थी गेंद लेकर। रन बने हैं टोटल 44 बने। शॉर्ट पिच गेंद थी या सिट इज अ वाइड, खराब गेंदबाजी है, थोड़े से डरे सहमे से नजर आ रहे हैं। दिशा को बदलने की कोशिश है, सोपान को शांत रखने की कोशिश है, लेकिन इस कोशिश में एक गेंद वाइड आते हुए 45 रनों के ऊपर पारी पहुंच चुके हैं। राउंड विकेट से एक बार फिर से तैयार है आकाश। बल्ले का किनारा और बल्लेबाज आउट। 38 रनों की पारी, आखिरकार ये शम्मा बुझती हुई मैदान के अंदर। फर्स्ट विकेट गोज डाउन हरिग्राम टीम, सोपान म्हात्रे गोज। लाड करून मला नेला किरडीला, साईनी नेला किरडीला, लाड करून मला नेला किरडीला, साईनी नेला किरडीला, नेला किरडीला। आधी क्रिकेट टीम की उम्मीदें बरकरार रखने वाला यह विकेट था। आकाश शेल के एक छक्का जरूर खाया था, लेकिन उसके बाद कमबैक है, सोपान को वापस भेजेंगे। 2 गेंदें इस ओवर में अभी भी बाकी है। रन बने हैं टोटल 45 रन बने। नए बल्लेबाज मैदान के अंदर जाएंगे, राज जाधव इनेट नंबर 3। विशाल भोपी अभी तक शांत है, लेकिन अब मौका बनेगा उनके लिए भी, क्योंकि सोपान के आउट हो जाने के बाद वो सेट है मैदान में, उन्हीं का कदम यहाँ पर बढ़ाने की कोशिश वो जरूर करेंगे। लेकिन 2 गेंदों का आना इस ओवर में बाकी है। टोटल 8 गेंदों का खेल बचा है पहले सत्र में। बल्लेबाजी कर रही है वागेश्वर हरिग्राम क्रिकेट टीम। गाउदेवी आदई के सामने यह अच्छा मुकाबला चलेगा। पहला सत्र हम देख सकते हैं, अगला मुकाबला होगा विनर्स के बीच में, इस पर ध्यान रखना है दोस्तों। नेवाली क्रिकेट टीम आपको तैयार रहना है। राउंड विकेट से गेंदबाज है तैयार। मिस टाइमिंग है, खिलाड़ी पीछे मौजूद है, यहां से 1 रन तो मिल जाएगा। दूसरे की कोशिश, खतरा उठाया था, कलेक्ट नहीं कर पाए। सुशांत है विकेटों के पीछे। 2 रन का इजाफा होता हुआ 2 रनों की मदद से पारी आगे पहुंच जाएगी। रन बने हैं टोटल 47 रन बने। अंतिम गेंद का खेल है बाकी। एक खिलाड़ी इस सफर में खोया है हरिग्राम क्रिकेट टीम ने, सोपान को खोया था, जिन्होंने पहले ओवर से ही यहां पर आक्रामक रुख अपनाया था। 38 रनों की पारी शानदार आई थी, लेकिन अब कौन सा खिलाड़ी होगा वो आगे पहल करेगा हरिग्राम क्रिकेट टीम के लिए। अंतिम गेंद आकाश शेल के तैयार है, अच्छी गेंदबाजी रही अब तक।
यॉर्कर का प्रयास जरूर किया था, अंपायर का इशारा तो आया, लेकिन ओवर की समाप्ति का 3 ओवर की समाप्ति और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 47 रन। मग आतूस काय झाला? काय सांगू यार, सांगितलं ना गावाले. गाणं वाजवलं. खरं तर एक सत्य परिस्थिती म्हटली, आता सध्या लग्नाचा सीझन आहे. एखादा मुलीचा वडील त्या एखाद्या मुलामध्ये एवढं काही शोधतो की त्या वडिलांना त्याला कमवण्यासाठी त्याचे वयाचे 60 वर्ष गेली. इतक्या एका मुलामध्ये एखाद्या मुलीचा बाप शोधतो. ही सत्य परिस्थिती आहे. आणि आता ज्या पद्धतीने म्हटलं ना की गावाल्याने सांगितलं की तांब्यान दारू पितो, की अशा अनेक कारण असतात लोकांची. लोक सांगतात की याला झोपायला घर नाही, मनसोडीवर झोपतो, घरी येत नाही, रात्रभर, अशी भरपूर कारण असतात. खरं तर या मुलींना देत असतात. बिल्कुल बिल्कुल ये सच बात है, ये शादियों का सीजन है. जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में. अंतिम ओवर का खेल है बाकी. सभी दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है अंतिम ओवर लेकर. वैष्णव भोपी स्ट्राइकर इनके ऊपर विशाल को हम देख सकते हैं. विशाल भोपी ऑन स्ट्राइक. वैष्णव की ये गेंद थी, डॉट गेंद की समाप्ति होती हुई. अभी तक बड़े स्ट्रोक के इंतजार में. सुपान के आउट हो जाने के बाद रनों की रफ्तार रुक सी गई है. आधे क्रिकेट टीम भी जानती है, धीरे धीरे वो टीम इस मुकाबले में शिरकत करती हुई नजर आ रही है. गेंदबाज तैयार. वैष्णव एक बार फिर से इस ओवर की दूसरी गेंद लेकर विशाल के लिए. लोअर फुल टॉस थी, फायदा उठा नहीं पाए. अच्छी फील्डिंग यहां पर हम देख सकते. थ्रो की उम्मीद में बालू को हमने देखा, तब तक 2 रन का इजाफा होता हुआ. 2 रनों के मदद से पारी आगे पहुंचती हुई. बागेश्वर हरिग्राम टीम जाकर पहुंचे 49 रनों तक पारी पहुंच चुकी है. 4 गेंदों का खेल अभी भी बाकी है. पहले ओवर में 12, दूसरे में 25, तीसरे में आकाश का कमबैक था. 10 खर्चे और इस ओवर की 2 गेंदों के ऊपर अब तक 2 रन आए. कितने रनों का टारगेट होगा मैदान में, यहाँ पर देखना लाजमी हो जाएगा. और शायद आज के दिन का यह सबसे बड़ा टोटल है जो अब तक बना है, 49 रन. क्योंकि पहले मुकाबले में तो हमने एक भी छक्का नहीं देखा था. यह इतिहास रहा है टूर्नामेंट का. यह अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच है. छोटी गेंद थी, खोटी गेंद थी, खरा स्ट्रोक था, यह छक्का था. सन्माननीय श्री शुभम जाधव यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करू, आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी मौजूद और यहाँ पर गेंद जाएगी. एक और चौका है. पिछली छक्के के मदद से 50 रन पूरे हुए थे और इस चौके के मदद से पारी पहुंच चुकी है रफ्तार से 59 रनों के ऊपर. इस ओवर के आने वाली 2 गेंदें अभी भी बाकी है. हमारे अच्छे दोस्त और जिनके माध्यम से वाजे के मैदान के ऊपर हमने बड़ी नाइट प्रतियोगिता देखी थी, उसमें कड़ी मेहनत करने वाले हमारे अभिजीत पाटिल, साहिल पाटिल, नीलेश मसने, अनिल पाटिल, विजय पाटिल इस टूर्नामेंट को लाइव एंजॉय करते हुए उनका भी तहे दिल से हम स्वागत कर दे. मैदान के अंदर हम जरूर जाएंगे. इस ओवर के आने वाली 2 गेंदें अभी भी बाकी है. राइट आर्म और 2 विकेट से ये गेंद आएगी. गेंदबाज तैयार है वैष्णव भोपी. बल्ले का किनारा, खिलाड़ी मौजूद है पीछे शुभम. एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं है. 1 रन के मदद से पारी पहुंच चुके 60 रनों के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर. अंतिम गेंद का खेल बाकी है. कितने नंबर आएंगे इस गेंद के ऊपर, कितने रनों का पीछा करा जाएगा, कितने रनों का टारगेट होगा और यहाँ पर आधे क्रिकेट टीम कितने रनों का पीछा करने के लिए उतरेगी. अंतिम गेंद का खेल है बाकी. राइट आर्म और 2 विकेट से वैष्णव भोपी है तैयार.
सीधे बल्ले से इस गेंद को खेला, पीछे खिलाड़ी तैनात है, लॉन्ग ऑफ में 1 रन तो मिल जाएगा। दूसरे की कोशिश, तीसरे अंपायर की यहां पर जरूर मांग की जाएगी। अंतिम गेंद थी है। और बल्लेबाज आउट, तो रन मिलेगा 1। अंतिम गेंद के ऊपर रन बने हुए टोटल स्कोर कार्ड के ऊपर 4 ओवर के समाप्ति के बाद 61 बने। और जीत की बात करेंगे, जीतने के लिए 62 की आवश्यकता है। हमारे प्रेम डिनर के लिए गए तो उनकी जगह पर स्कोरिंग की भूमिका में प्रदीप भगत क्या कमाल की स्कोरिंग निभा रहे, उन्होंने हमें जानकारी दी। रन बने हैं टोटल 61 और जीतने के लिए 62 की आवश्यकता है। क्या ये रन बनेंगे, क्या मुकाबला बनेगा? आधी क्रिकेट टीम क्या आज इस टूर्नामेंट में बने हुए सबसे बड़े टोटल का पीछा करेगी? जानने के लिए जाएंगे दूसरे सत्र में हमारे अजीज दोस्त रोशन पाटिल सर, मैन फ्रॉम शिरवली। थैंक यू। जीतू, थँक्यू सो मच मनोहर पाटील सर वाजे। अगदी उत्तरार्धाकडे लक्ष वेधित केलं जाईल। यानंतर विनर टू विनर हा सामना असणार आहे, याची आपण नोंद घ्या। टीम नेवाली आपण कुठे जाऊ नका, या संघातून जो संघ जिंकेल तो नेवाली संघासमोर खेळेल, याची आपण नोंद घ्या। तर रोशन खरंच बघू शकतो या स्पर्धेसाठी आमचे सन्माननीय श्री जितेजी नावडेकर साहेब यांनी खरं तर मंडप डेकोरेटर्स असेल, डीजे सिस्टम असेल, संपूर्ण लाईट्स असेल, जनरेटर सिस्टम असेल, हे त्यांनी पुरस्कृत करून दिले। त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। डॉक्टर कमलाकर नावडेकर सरांना आपण बघतो, त्यांनी 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी केले, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो। मालिकेवरासाठी जी बाईक आपण बघतो ते हरिभक्त पारायण कैलासवासी दत्तात्रय सदाशिव नावडेकर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री निवृत्ती दत्तात्रय नावडेकर यांनी मला ती बाईक दिली, त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। 3 मोटरसायकल आहेत त्या श्री आकाश नावडेकर मोरबे यांच्याकडून गोविंद बालू नावडेकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आलं, त्यांचा देखील आभार आम्ही व्यक्त करतो। सर्व सन्मान चिन्ह श्री सचिन फडके मोरबे यांनी दिले, त्यांचा आभार। मॅन ऑफ द मॅच संपूर्ण ट्रॉफी श्री नामदेव गणपत गायकवाड मोरबे यांनी दिलं, त्यांचा देखील मनपूर्वक आभार। सर्व बॉल बॉक्स श्री हर्षल दीपक नावडेकर मोरबे यांच्याकडून देण्यात आलं, 10 बॉक्स त्यांनी दिले, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करून। पाण्याची सुविधा श्री पांडुरंग भगवान नावडेकर मोरबे यांनी दिली, त्यांचा आभार। त्यासोबत पाणी 10 बॉक्स ज्यांनी पाण्याचे आम्हाला दिले ते सन्माननीय प्रकाश गोळे साहेब स्वामी समर्थ गॅरेज यांच्याकडून आले, त्यांचा हार्दिक आभार। डॉक्टर गोपीनाथ पाटील साहेब नेरे यांच्याकडून 2,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं, त्यांचा आभार। श्री रामभाऊ म्हात्रे खांदा यांच्याकडून 5,000 रुपये। श्री दर्शन वसंत पाटील अकोले वसंत पाटील यांच्या स्मरणार्थ 2,500 रुपये, त्यांचा हार्दिक आभार। कालुराम धर्मा पाटील मोरबे यांच्याकडून 1,000 रुपये। श्री संतोष तुकाराम घरत धुतुम यांच्याकडून 1,000 रुपये। श्री रमेश महादेव नावडेकर मोरबे यांच्याकडून 1100 रुपये। त्यासोबत अनंत खैरवाडी माजी सदस्य 1150 रुपये आणि श्री जयेंद्र उलवेकर साहेब मोरबे यांच्याकडून 1,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेल्या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार इथे व्यक्त करतो। नक्कीच पुरस्कर्त्यांचं मनस्वी आभार व्यक्त केले जाईल। पुरस्कर्त्यांशिवाय स्पर्धा नसतात आणि हे खरं तर रत्न धन हे त्रिवेणी संगम ओतणार रॉयल व्यक्तिमत्व दानशूर दात्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अगदी आर्थिक पाठबळ आणि आर्थिक भांडवल ज्या मान्यवरांच्या माध्यमातून इथे प्रस्तावित केले जातं
अशा संपूर्ण रॉयल मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. उत्तरार्धाकडे लक्ष वेधित केलं जातं. विरूपंथी स्टाईल फटका खेळलाय, आगाज चांगलाय, अंजाम काय असेल येतोय हा दमदार पहिला संघर्षाचा चौकार. ग्रामस्थ मंडळ मोरबे या गावाचा आयोजन केलाय भारी नाईट क्रिकेट सामन्याचा. विठ्ठल माऊली श्री दत्त माऊली आशीर्वाद अन्नाचा. डॉक्टर कमलाकर नावडेकर समाज सेवक आहे जनतेचा. डॉक्टर कमलाकर नावडेकर. उत्तम या स्पर्धेचं आपल्याला शीर्षक गाणं पाहायला मिळतं. अण्णांच्या कृपा आशीर्वादानं संपूर्ण आपण ही बरकत पाहतो. त्यांची शिकवण, त्यांचं मार्गदर्शन आणि त्याच्या जोरावरती अगदी काही व्यवसायामध्ये प्रगतशील असे आपण हे व्यक्तिमत्व पाहतो. कलाकडा सांस्कृतिक वारसा हे जतन केलं जातं या संपूर्ण आमच्या आयोजकांच्या मार्फत. परंतु लढत खूप देखणी पाहायला मिळते. फ्रेश सामना पाहू शकता. आधी विरोधात हरिग्राम. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये हरिग्रामनं धावा बनवल्या. निश्चितच पहिल्या पूर्वार्धामध्ये 61 आणि उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी 62 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे टीम आदईला. दोन संघांच्या ड्रेसिंग कोडचा विचार केला तर काहीशा मिळत्या जुळत्या या जर्सी पाहायला मिळतात. कलर कॉम्बिनेशन खूप देखणं पाहायला मिळतं. परंतु खेळ तसा असेल का? अगदी पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अनुभोईरचा वापर केला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 5 धावा त्याच्या मार्फत इथे खर्च केल्या जात आहेत. आज गुलाबी थंडी आहे आणि तरी सुद्धा क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओहो, प्रहार गेलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका खेळलाय. लगापकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी एकच धाव मिळते. एकनं सांघिक कोटा अगदी पुढे मार्गस्थ व्हायला सुरुवात होते. पल्ला गाठायचं 62 धावसंख्येचा पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी खूप पोषक राहिली आदई संघाच्या माध्यमातून. हरिराम संघाच्या माध्यमातून आदई संघाविरोधात स्वप्नील पाटील, विशाल फडके, आशिष पाटील आणि सनी शेट्टी यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. अगदी चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. झेल सुटलाय. अगदी रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु झेल भूदान होताना पाहतो. शुभम सुद्धा या लढतीमध्ये खेळतो. अगदी हरिग्राम संघाच्या माध्यमातून एकेकाली वैभव ऑफिसर सुद्धा खेळायचे आणि सद्यस्थितीला अगदी रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचं आपण दमदार समावेशन पाहतो आज ते प्रामुख्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेची जबाबदारी त्यांच्याकडे. त्यांना खूप सर्व शुभेच्छा असतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अन्नू भोईर. एक अनाकलनीय गोलंदाजीची आखणी या गोलंदाजाच्या मार्फत करण्याचे प्रयत्न जारी, परंतु फटकेबाजी भारी. दमदार कामगिरी येतोय हा शानदार चौकार. हे फटके खेळले जात आहेत. पहिली सलामीची जोडी सुशांत शेळकेच्या साथीने विकी भाद्रे हे दोन फलंदाज पाहतो. अधिक 5 चेंडू मध्ये या गोलंदाजानं 12 धावा इथे खर्च केल्यात. बाकपुडला जात हा दमदार आपण फटका पाहतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय हा पहिला षटकार. आपण फिल्डिंग सजवायची आहे. अगदी वेळ न घेता वेळेनुसार इनिंग ही समाप्त होणं खूप गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं ही जबाबदारी पार पाडतात आमचे ऑफिशियल पंच, त्यांचं दमदार कार्य. आणि पाहता अगदी वेळेनुसार या लढती संपन्न होत आहेत. मग अतिरिक्त वेळ खर्चिक झाला तर पहाटेचे कधी 4 होतात, कधी 5 होतात. हे सातत्याने होत असतं. परंतु आज
संघ सुद्धा चांगले सहकार्य करतात आणि असं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे. पहिलं षटक येते आणि पहिल्या षटकादरम्यान धावा बनायला 18. पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा आहे. 18 चेंडूंनी जिंकण्यासाठी 46 धावसंख्येचा पल्ला अजूनपर्यंत गाठावा लागेल. सामना अंतिम चरणामध्ये दमदार असणार आहे कारण दोन संघ आपली ताकद इथे समर्पित करतील. दोन धावा इथे ऍड केल्या जातील कारण शेवटी षटकार होता. 18 धावा आल्यात. गुड शॉट, अटॅकिंग बाना, अटॅकिंग क्रिकेट, दमदार चौकार. स्वयंपाक कर तू डालना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. तर आता रवाना होतील. ऑफिशियल भूमिका खूप दमदार पाहायला मिळते. प्रहार केला, गुडघ्याचा वापर करत हा फटका केलाय समोरच्या दिशेनं. एकच धाव येते. अगदी एक न सांगी कोडा पुढे मार्गस्थ होईल. गुणतालिकेवरती दुरुस्ती केली जाते. धावसंख्या झडप मारते. 23 धावा लागतायत. धाव पडला बदी बिनगडी बाद एक चांगली स्थिती आहे आणि हे पाहता एक जमीची बाजू आहे आदी संघाच्या फलंदाजीच्या माध्यमातून. येणाऱ्या पुढच्या निश्चितच महिन्यामध्ये आदी गावामध्ये सुद्धा एक दमदार नाईट स्पर्धेचं आयोजन तिथे पाहायला मिळेल. अगदी इंट्रा पॅकेट पॉवरफुल ट्रॅफिक जाम पाहायला मिळतो कारण आधीची स्पर्धा म्हटली तर काही संघ वेटिंगला असतात. ही सुद्धा आपण भूमिका पाहतो. अगदी 2 बाईक्स ती स्पर्धा पाहायला मिळेल. संपूर्ण ग्रामस्थांची विशेष मेहनत आणि इथे मेहनत पाहायला मिळते फलंदाजी करताना सुशांत शेलके आणि विकी माद्रीच्या माध्यमातून. अविरतपणे धावा येत आहेत. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं आणि हे पाहता अगदी जर पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघावरती दबाव ठेवण्याचा प्रयत्न आहे परंतु गोलंदाजी करणारा हरिग्राम संघ सुद्धा तितका तरबेज पाहतो. या संघाकडे अगदी तळातील धाकड गोलंदाज आहे ज्याच्या जोरावरती अगदी पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघाला पूर्णपणे दमछाक दाखवली आहे. वेगला, अद्भुत, अनाकलनीय, अविस्मरणीय फटका येतोय. अजून एक चौका. नाचवतोय हा काढू. अगदी रिव्हर्सचा फटका अटेंड केला गेला जिथे विकी मात्रे या फलंदाजाला पाहिलं. रिव्हर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाए या दर्जाच्या फटक्याचा वापर केला आणि हे पाहता तिथे या विकी नामक फलंदाजाला यश सुद्धा प्राप्त होते. 3 चौकार 1 षटकार हे गणित साधलंय विकी मात्रेने आपल्या खेळीच्या माध्यमातून परंतु लाईन लेंथ मध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळते. तांडेल सरांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल अवंतरच्या स्वरूपामध्ये या धावा इथे अंकित केल्या जात आहेत. यानंतर विनर टू विनर हा सामना असणार आहे आणि त्यानंतर वावंज विरोधात वहाल हा सामना. अखेरच्या क्षणी 3 स्टार वाजे विरोधात ओले. वाजी संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळते त्यांचे वेलकम आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळेल ओले. क्रिकेट किंग मावले आज खेळताना पाहायला मिळतील. प्रहार केलाय, काउंटर अटॅक, बुलेट वेगानं AK-47 स्टाईल हा फटका खेळत असताना काउंटर अटॅक, दमदार फटका, षटकार. अद्याप 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक मॅरेथॉन इनिंग काय असते हे या फलंदाजांनी दाखवून दिलं. पहिल्या पूर्वार्धामध्ये सोपान मात्रे, विशाल भोपी आणि राज जाधव यांचं अधिराज्य पाहिलं परंतु उत्तरार्धामध्ये सुद्धा त्या दर्जाचा रफ अँड टफ बाणा इथे पाहायला मिळतो. टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलं जातं. 13 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता.
अगदी दमदार फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु रोखून धरले। या परिभागाचा विचार केला तर हे दोन संघ आणि या दोन संघांचे प्रेक्षक मात्र अनेक वेळा मोठ्या संख्येने येत असतात आणि खास करून नाईट स्पर्धेमध्ये हरिग्राम असेल आदई असेल यांचे प्रेक्षक मोठ्या संख्येने येतात। त्यांचं करतो आम्ही वेलकम। 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता। मध्ये संगीताला खूप महत्व आहे आणि ते महत्व आमच्या डीजेच्या माध्यमातून इथे पेशकश केले जातं। 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता आहे। अगदी या स्पर्धेतील आजच्या रात्रीतील सर्वाधिक धावसंख्येचा पल्ला हरिग्राम संघाच्या माध्यमातून गाठला म्हणे, परंतु उत्तरार्धामध्ये क्रिकेटची द्वारकामाई अर्थातच आदी या संघाने सुद्धा तितक्याच धाकड पद्धतीने फटकेबाजी ते साध्य केली आहे। अगदी आदई संघ खेळतो आणि याच गावचे गुणवान पंच सत्यवानजी काकडेचा सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत कारण त्यांचा संघ इथे खेळतो। अलीकडे आपण पाहिलं तर क्रिकेटचा पूर्णपणे बेधुंद करणारा खेळ एक आगळा वेगळा उंचीवरती पाहतो। ISPL मध्ये आपले ग्रामीणचे खेळाडू पोहोचले, ही मोठी उपलब्धी पाहतो। चला बस स्पीडली खेळायचंय। 12-26 समीकरण अजूनपर्यंत तय करायचंय। पहिल्या रात्रीमध्ये अगदी ई गटातून पुणे 11 साई स्टार विगर संघाने बाजी मारली। अगदी सुपर 12 मध्ये हा संघ दाखल झालाय। अगदी गुडघ्यांचा वापर करत बैठक फटका खेळला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ही चपराक 4 रन्स। अवगत केली जाते। आयोजकांची प्रचंड मेहनत, आयोजकांच्या चेहऱ्यावरती अगदी स्मित हास्य पाहतो आणि पाहता निश्चित पुन्हा एकदा या मैदानाला ते फेरफटका मारतील। तर अभिषेक म्हात्रे आभ्या म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉलला 200 रुपयाचं पारितोषिक। 11-22 हे समीकरण, परंतु हा झेल इम्पॉर्टंट आहे। मोक्याच्या क्षणी चांगला झेल पकडलाय राज जाधव, त्या ठिकाणी सज्ज असताना लागतो पहिला दे धक्का टीम आदईला आणि खेळाडू बाद होतोय। फलंदाजाला शांत केलं, सुशांत बॅक टू द पॅव्हिलियन। अग्रेसर होण्यासाठी दोन्ही संघ तितक्याच ताकदीने खेळत आहेत। समीकरण अंतिम टप्प्यामध्ये 10 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अगदी 22 धावसंख्येची आवश्यकता आहे। संपूर्ण आपला आयोजक वर्ग पुन्हा एकदा या मैदानाला फेरफटका मारतायत। आई गावदे मैदान, मोरबे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड आणि रायगड जिल्ह्यातील अजून एक नामांकित स्पर्धेचा आपल्याला आज आगाज होताना पाहिला। अगदी अनेक वर्ष डेच्या स्पर्धा आपण मोरबेमध्ये होताना पाहिल्या, परंतु हे शिवधनुष्य आमच्या आयोजकांनी पेलले आणि लिहिले त्यांनी हे पार पाडले। कारण एखादी नाईट स्पर्धा ठेवणं खूप मोठं कठीण कार्य आहे आणि ते कार्य अगदी आमच्या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे आयोजित प्रकाश झोतातील डे नाईटचे क्रिकेटचे सामने इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। लढतीकडे प्रस्थान केलं जाईल। 10 चेंडू 22 हे समीकरण अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळतं आणि नवीन आलेला खेळाडू शुभम शेलके आणि सद्यस्थितीला अगदी स्ट्रायकवरती पाहायला मिळतो। एकाक्षणी आक्रमण सोडवायचं होतं, परंतु डॉट बॉलची समाप्ती पाहतो। कौतुकास्पद गोलंदाजीची आखणी बॉलिंग ट्रॅक वरती बालकृष्ण भोपी या गोलंदाजाकडून उत्तमरित्या हे षटक हाताळलं जातं। हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे। इथे धावा रोखल्या, इथे धावा थांबल्या, इथे विकेट काढल्या तर मॅच मध्ये घर वापसी दाखवू शकतो हरिग्राम आणि ते चांगलं काम या गोलंदाजाला इथे सिद्ध करावं लागेल। समोर पाहायला मिळतो
सुशोभित फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि अशा या खेळाडूचा झेल सोडणं राजसाठी आणि टीम हरिग्राम संघासाठी तितकंच घातक ठरलं जाईल. अगदी काहीसा तो पाठमोरी होता. रनिंग कॅच पकडणं काहीसं कठीण होतं, परंतु गोलंदाज नाराज आहे. नाराजी नाट्य, परंतु शुभम सांगतो जाऊ दे, पुन्हा आपण प्रयत्न करू. म्हटलं जातं प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणती गोष्ट या भूतलावरती अस्तित्वात नाहीये, हे संत ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य आहे. आणि त्यानुसार खेळाची उत्पत्ती हरिग्राम आणि त्यानंतर आदेश संघाला इथे साकार करावी लागेल. 8 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. राईट मोड द विकेट मारा केलाय. पुन्हा चेंडू हवेमध्ये पाहतो. स्वतः गोलंदाज आपली ताकद, आपली शक्ती पूर्णपणे समर्पित करतोय आणि हे पाहता सामना अजूनपर्यंत काहीसा बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतो. अगदी 7 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथे या सामन्या दरम्यान सत्ता कोण गाजवेल हे सुद्धा पाहावं लागेल. सत्ता जो गाजवतो, ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता. तो ताज कोण राखेल? आदई की हरिग्राम? कोण करेल चांगलं काम? इथे गाळावे लागेल घाम. आणि हे पाहता अगदी अहोरात्र मेहनत केल्यानंतर अगदी विजयाकडे दोन्ही संघ आता वाटचाल करण्यासाठी सज्ज आहेत. परंतु अंतिम टप्प्यामध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार हे सुद्धा पाहावं लागेल. 7-18चं समीकरण. गोलंदाज बीबी अर्थातच बालकृष्ण भोपीनं इथे काहीशी कमाल केली. प्रहार केलाय, दमदार वार केलाय. कोण जाणार पुढे? राज आलाय. राजने हा झेल सोडलाय. अगदी 2 सळकचे झेल सुटले जात आहेत. बालकृष्ण नाराज आहे. अगदी रनिंग कॅच त्याच्या वाटेला आलेत. ही सुद्धा एक बाब वेगळी आहे, कारण रनिंग कॅच पकडणं काहीशी कठीण नाही असते. अगदी तो त्याच्या क्षेत्रापेक्षा वेगळ्या क्षेत्राकडे धावत होता आणि रनिंग कॅच पकडणं काहीसं कठीण असतं, परंतु तो राजने चांगले प्रयत्न केले. अंतिम टप्प्यामध्ये 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. पाण्याची मागणी केली जाते. दार लढतीचा आपण आगास पाहतो. 6-16चं समीकरण आणि हे समीकरण तय केलं जाईल का की रोखलं जाईल? गोलंदाजांची पावर की गोलंदाजांचा बोलबाला? गुलाबी थंडीमध्ये काही क्रिकेट रसिक वेगळ्या मैफिलीमध्ये दंग आहेत, कारण हे क्षेत्र त्या दर्जाचं पाहायला मिळतं. आणि गुलाबी थंडीमध्ये अगदी संगीन क्रिकेट सुद्धा आपण पाहतो. 6-16चं समीकरण. अगदी यापुढील गोलंदाज कोण येईल, कुणाच्या खांद्यावरती धुरा इथे सोपवली जाईल आणि अंतिम टप्प्यामध्ये आपल्या स्लॉगरच्या षटका दरम्यान तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती डंका वाजवणारी गोलंदाजी समर्पित करण्यासाठी गोलंदाज येतोय विशाल भोपी. एक विशालमय कार्य त्याला अवगत करायचंय, परंतु फलंदाजी करणारे काढो विकी मात्रे आणि शुभम शेलके एक चांगल्या रिदम मध्ये खेळतात. विकी मात्रेचा विचार केला, चांगले फटके या फलंदाजाच्या बाडमधून आपण येताना पाहिले, परंतु सामना सद्य स्थितीला काहीसा आपल्याला बॅलन्स पाहायला मिळतो. आधीचा राखीव काढू काहीसा खुश आहे आणि त्यानंतर पाहतो काहीसं टेन्शनचं वातावरण सुद्धा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये राखीव काढूच्या माध्यमातून पाहतो. परंतु कोण जिंकणार कोण हरणार अगदी काही क्षणार्धात हा रिझल्ट तुमच्या समोर येईल. 6 चेंडू 16 हे समीकरण आहे. गोलंदाज सज्ज होतोय विशाल भोपी. त्याला आपण स्पीडली खेळायचंय आणि समोर पाहायला मिळतो टीम आदेश संघाच्या माध्यमातून विकी मात्रे ऍज ओपनर. सलामीवीर खेळाडू चांगली सलामी दाखतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका खेळलाय. स्ट्राइक रोटेट झाली. अगदी इनेट नंबर 3 वरती आलेला खेळाडू शुभम शेलके अगदी सुशोभित पारी खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पहिला चेंडू ज्या दर्जाचा धाकट राहिलाय पुन्हा एकदा पूर्णपणे चर्चा साधली जाते. यापुढील 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट आहेत.
इथे गोलंदाजाचा वावर राहिला तर पावर पूर्णपणे हरिग्राम संघाच्या माध्यमातून प्रस्तावित केली जाईल, परंतु एखादा मोठा फटका सामन्याचं प्रतिबिंब ठरवेल. 5 चेंडू 15. शुभम मध्ये क्षमता आहे, शुभम मध्ये कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरले असा हरवणारी काढू तरबेज फलंदाज शुभमच्या साथीनं सध्याच्या घडीला आपण विकी मातेला नॉशक इन ला पाहतो. अगदी समोरच्या दिशेनं फटका खेळलाय, एक धाव प्राप्त केली जाते, दुसरीचा प्रयत्न धोका आहे नॉशक इन ला आणि हे पाहता अगदी 2 धावा सहज गतीनं इथे प्राप्त केल्या जात आहेत. 2 फलंदाजांचं कौतुकास्पद कार्य पाहायला मिळतं. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजामध्ये अवगत केलं जातं. समोरच्या दिशेनं थ्रो व्हायला हवा होता यष्टीरक्षकाकडे, परंतु चुकीचा थ्रो नॉशक इनला गोलंदाजाकडे होणं ही काहीशी मोठी डोकेदुखी असेल. 4 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा, गरमागरमीचं क्रिकेट गुलाबी थंडीमध्ये पाहतो. 4 चेंडू 13. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा विशाल भोपी, एक तरबेज गोलंदाज आहे, क्षमता आहे, कमबॅक साधू शकतो. विशाल तयार, विशालनं कमबॅक साधले. अगदी लंगांकडे हा फटका दागला, एकच धाव मिळते. मोठ्या फटक्यांपासून काहीस वंचित ठेवलंय. इकॉनॉमिकल स्पेल साकार करण्याचा प्रयत्न 2 संघ आपली ताकद पुन्हा एकदा समर्पित करतात. पुन्हा एकदा 3 चेंडू 12 हे समीकरण इथे अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळतो आणि समोर आहे अगदी चौकार षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू, अगदी सलामीवीर, ज्या फलंदाजानं आधी संघासाठी चांगली सलामी दागली असा विकी माद्रे. सिक्सर किंगची भूमिका त्याला इथे अवगत करायची आहे. 3 चेंडू 12 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश डॉट बॉल. हरिग्रामकर आता खुश आहेत कारण ज्या दर्जाचा डॉट बॉल इथे सफर केलाय, परंतु सामना अजून पर्यंत काहीसा बॅलन्स स्थितीमध्ये पाहतो. 2 चेंडू 12 धावा बनताना सुद्धा आपण अनेक वेळा पाहिले, परंतु तो कारनामा, तो भीम पराक्रम फलंदाज विकी माद्रे आधी संघाच्या माध्यमातून साकार करेल का आणि आपल्या क्रिकेट रसिकांना खुश करेल का, हे नाना विविध प्रश्न इथे उद्भवले जात आहेत. परंतु अंतिम टप्प्यामध्ये बाजी कोण मारणार? सद्यस्थितीला अगदी अटॅकिंग मूड मध्ये धारदार गोलंदाजी, बॉलिंग ट्रॅक वरती हरिग्रामचा गोलंदाज विशाल भोपी, आक्रमकता त्याच्या माध्यमातून इथे समर्पित केली जाते. 2 चेंडू 12 धावा. हाही चेंडू तितकाच इम्पॉर्टंट. इथे मोठा फटका खेळायचा आहे टीम आदईला, परंतु गोलंदाज हा तितकाच आपल्याला तरबेज पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल, ओहो प्रहार केलाय परंतु रोखलंय. डीप मिड विकेटच्या दिशेनं सामना होता कुठे, सामना आला कुठे. ज्या फलंदाजी करणाऱ्या आदईनं पहिल्या जोडीच्या माध्यमातून चांगली सलामी दागली. पहिल्या षटकामध्ये 18 धावा पाहिल्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा पाहिल्या, त्यानंतर धावसंख्या का रोखली जाते याच्यावरती विचार मंथन होणं हे गरजेचं आहे. अगदी मोठ्या फरकानं इथे परास्त व्हावं लागेल की काय अशी काहीशी प्रश्नचिन्ह आहेत, परंतु 1 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. एखादा खराब चेंडूची इथे मात्र प्रतीक्षा केली जाते आधी संघाच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून, परंतु ती घोड चूक करत नसतो नेहमीच गोलंदाज विशाल भोपी. आणि अशा रीतीने हा सामना जिंकलाय, हरता जिंकलाय हरिग्राम आणि जिंकता हरलाय अर्थातच आधी. एक चांगला सामना पाहिला आणि अशा रीतीने इथे विजय सलामी ठोकली आहे टीम हरिग्रामनं. गार थंडीचा महिना माझ्या जीवाची होत